नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। तर पुणे मनपाकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी येणार आहे। यांच्या सिव्हिल जेईच्या ज्या 169 जागा आहेत त्याच्यासाठी नवीन जाहिरात येणार आहे। तुम्हाला माहिती आहे याच्या आधी ऑलरेडी यांची जाहिरात आली होती। नुकतेच काही दिवसांपूर्वी एससीबीसी साठी त्यांनी काय केलेलं होतं, पुन्हा एकदा पोर्टल ओपन केलं, रजिस्ट्रेशन केलं, पण पाहिजे तेवढे त्यांचा प्रतिसाद नाही आला। परंतु ही चांगलीच गोष्ट झाली, कारण की या कालावधीत बरेच सारे उमेदवारांची सिव्हिल डिप्लोमा डिग्री कंप्लीटच झाली आणि त्यांना देखील इथे जे आहे तर ती संधी मिळालेली आहे। म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी। आणि याच्यापेक्षाही चांगली गोष्ट आहे की याच्यासाठी आपण एक डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच लॉन्च केलेली आहे, जी तुमची पीएमसी असेल, भूमी अभिलेख, टीएमसी, डब्ल्यूआरडी, पीडब्ल्यूडी, एमजेपी, महाट्रान्सको, मनपा या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे। तेही अत्यंत कमी प्राइस मध्ये, फक्त 2000 रुपयामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल तेही महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या फॅकल्टी कडून शिकायला मिळणार आहे, की ज्यांचं टेक्निकल मध्ये खूप चांगलं नाव आहे, नॉन टेक्निकल मध्ये खूप चांगलं नाव आहे। अशा दोन्ही फॅकल्टी तुम्हाला इथे जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। पण संपूर्ण माहिती ऍप्लिकेशन मध्ये असतेच, त्याच्या व्यतिरिक्त काही वाटली तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करा। बघूया काय आलेलं आहे। बघा, पालिकेतील अभियंता भरती प्रतीक्षा संपणार, महापालिकेकडून प्रक्रिया पूर्ण। महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता वर्ग 3 या पदासाठी नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे। 169 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। परीक्षा घेणारी संस्था आयबीपीएस, म्हणजे परीक्षा कोण घेणार आहे आपल्याला कळालं, कोण? आयबीपीएस। आणि आयबीपीएस मध्ये किती येतात ऑप्शन येतात मित्रांनो? 5 ऑप्शन येतात। आयबीपीएसचा पॅटर्न थोडा वेगळा असतो, त्याच्यावर आपली फॅकल्टी डिस्कस करेलच। तांत्रिक प्रक्रिया शिल्लक असल्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे। याआधी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये 27,000 उमेदवारांपैकी वयोमर्यादा उलटून गेलेले देखील अर्ज करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे। त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत। त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग दुरुस्त करण्यासाठीची ही संधी उमेदवारांना देण्यात आली आहे। सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी प्रशासनाने 12 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली होती। या संधीचा 4019 उमेदवारांनी लाभ घेतला असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले। सुरुवातीला 30 ऑगस्ट पर्यंत होतं, नंतर ही मुदत वाढवण्यात आली, पण आता त्यांनी असं ठरवले की आता आपण डायरेक्ट ही जे जाहिरात आहे नवीन पद्धतीने आणू, नवीन उमेदवारांना संधी देऊ आणि जे जुने उमेदवार होते ज्यांची वयोमर्यादा ओलांडून गेली असेल परंतु त्यावेळी त्यांची वयोमर्यादा पूर्ण होत असेल तर त्यांना याच्यामध्ये फायदा जो आहे तो होणार आहे। जवळपास 169 जागा असतील। याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे बघा, 44 जागा ओपन साठी असतील, ईडब्ल्यूएस साठी 18 जागा असतील, एसीबीसी साठी 17 जागा, ओबीसी साठी 37 जागा, एसबीसी 4, एनटीडी 3, एनटीसी 5, एनटीबी 4, बीजेए 2, अनुसूचित जमाती 19, अनुसूचित जाती 16 जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात। त्याच्यानंतर बघा, ही ऑलरेडी आता जी सुधारित जाहिरात जी आली होती 2024 ची, तर ती सुधारित जाहिरात आली होती बघा। ही श्रेणी 3 चं पद आहे, कनिष्ठ अभियंता जेई सिव्हिलचं। बघा, श्रेणी 3 इथं बघायला मिळतं, पण याची वेतन श्रेणी खूप चांगली, डायरेक्ट पीएसआय एसटीएसओ लेवलची आहे। ग्रुप बी ची वेतन श्रेणी आहे 38,600, 1,22,800 एवढी वेतन श्रेणी याची पाहायला मिळते आपल्याला। याची जर अर्हता पाहिली तर काही नाही, तुमची डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल मधला हा कंप्लीट पाहिजे तर तुम्ही ही परीक्षा जी आहे तर ते देऊ शकतात। त्याच्यानंतर वयाची अट इथं 18 ते 38 आणि 43 आहे। आणि परंतु ज्यांची वयोमर्यादा ओलांडली गेली, ज्यांनी आधी फॉर्म भरला होता त्यांना पण आता जे आहे तर इथं फायदा होणारच आहे। ओपन वाल्यांसाठी 1000 रुपये शुल्क असणार आहे आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 900 रुपये। त्याच पद्धतीने माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क लागू नसणार आहे। याचा परीक्षा पॅटर्न ऑलरेडी त्यांनी जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा मराठी 15, इंग्रजी 15, जीके 15 आणि रिझनिंग 15, तर असे 15-15 म्हणजे असे किती, हा 60चा पॅटर्न झाला। आणि पुढं सिव्हिल इंजिनिअरिंगचे 40 प्रश्न म्हणजे 60-40चा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो। हा 40चे प्रश्न हे संपूर्ण इंग्रजीमध्ये असतील, बाकी मराठी हे मराठीमध्ये, इंग्रजी हे इंग्रजीमध्ये, जीके आणि रिझनिंग हे मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत तुम्हाला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत। आलं लक्षात? आता इथं 2 तास आपल्याला वेळ दिलेला आहे, परंतु नवीन पॅटर्न नुसार हा सेक्शन टाइम येतो, काय येतो तर ते बघणं हे गरजेचं ठरणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत। आणि इथं मी तुम्हाला जसं सांगितलं ही आयबीपीएस पॅटर्न आहे मित्रांनो। याच्या आयबीपीएस पॅटर्न मध्ये 5 पर्याय असतात बरं का, 5 पर्याय असतात। तर याच्यासाठी 5 फुल लेंथ टेस्ट जे आहेत तर ते सिलेबसच्या टेस्ट आपण इथं लॉन्च केलेल्या आहेत। याची प्राइस फक्त 99 रुपये असणार आहे। म्हणून ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांना वाटतं की माझी व्यवस्थित रिव्हिजन व्हावी, व्यवस्थित टेस्ट व्हावी, तर त्यांनी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे तर ते पुणे महानगरपालिकेसाठी ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची नक्कीच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही जी टेस्ट आहे तर ते नक्की जे आहे तर ते जॉईन करू शकतात। अशाच पद्धतीने येणाऱ्या कालावधीत याची जी जाहिरात येणार आहे त्याची पण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।